नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीराला घराबाहेर काढणाऱ्या निरूपाचं सत्याने चांगलंच हसू करून कशी जिरवली हे आपण बघणार आहोत. तर इथे तणफण करत आता निरूपा घरात आलेली असते. तिच्या पाठोपाठ सुधाकर भाऊ, पंकज आणि देविकाही घरी आलेले असतात. आता मात्र निरूपा खूपच भडकलेली बघताच दरवाजातच पंकज आपल्या बेबीला म्हणू लागतो, बेबी अगो मम्मा त्या सत्यावरती काय भडकली. अगो बेबी खरंच हे किती भारी झालं ना. बरं झालं त्या सत्याने ना पार्टीत तमाशा घातला. आता बघस मम्मा काय त्या दोघांना सोडणार नाही आणि मग या सगळ्यात मज्जा फक्त आपलीच होणार. देविकाही हसू लागते. दोघेही आता आतमध्ये येतात. सुधाकर भाऊ सगळेजण आता तिथे सोप्यावरती बसलेले असतात. त्याच वेळेस निरूपा मला ते झालं, तुमच्या मनासारखं झालं का? मी सांगत होते आधीच त्या पनोतीला पार्टीला घेऊ नका. बघितलं किती मारलंय रियाच्या बाबांना. अरे बापरे, किती अपमान केला सगळ्या पाहुण्या रावळ्यांसमोर. आता नाक दाखवायची सुद्धा इच्छा नाही राहिली त्यांच्यासमोर. कसं तोंड घेऊन जायचं त्यांच्यासमोर सांगा ना. त्याच वेळेस आता लगेच पंकज मला लागतो, मम्मा अगं तू कशाला टेन्शन घेते, जाऊ दे जे झालं ते झालं, तू नको लोड घेऊ. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कसं टेन्शन नको घेऊ पंकज, अरे आपले व्याही ते आणि एवढं मारलंय सगळ्यांसमोर त्यांना. आता त्यांच्यासमोर जाण्याची तरी इच्छा राहिली का? आणि हे सगळं कुणामुळे झालंय तर त्या पनोती आणि त्याची बायको ती मीरा, त्या दोघांमुळे झालंय. आणि यांचा लाडका लेक ना तो सत्या आणि लाडकी सून ती फुलवाली, त्या दोघांमुळे हे सगळं घडलंय. खरं तर रियाच्या बाबांनी आधीच बजावून ठेवलं होतं की त्या पनोती सत्याला पार्टीत आणू नका, तो तमाशा करेल. पण नाही, यांचा लय विश्वास होता ना यांच्या पोरावर आणि मीही शब्द दिला होता. पण तरीही त्या सत्याने शब्द मोडला आणि पार्टीत तमाशा घातला. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात, पंकज अरे रवीला एक फोन करून बघ ना, कुठपर्यंत आला विचार बरं. तेव्हा पंकज लागतो, कोण मी? त्यावर सुधाकर भाऊ लागतो, हो. तेव्हा पंकज लागतो, म्हणजे कसं आहे ना बाबा, मी त्याला कॉल केला होता पण तो अजून तिकडेच आहे. आणि इनफॅक्ट मला असं वाटतंय की रवी आणि रिया पुन्हा नाही येऊ शकत आता या घरात, नाही येणार, ते तिकडेच थांबतील. आता निरूपा तर लगेच ओरडायला सुरुवात करते, अरे बापरे, माझा रवी आणि रिया या घरापासून तोडले गेलेत फक्त त्या पनोतीमुळे. हे सगळं तुमच्या त्या लाडक्या पनोतीमुळे झालंय असे आता निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते. तर इकडे आता रवी रियाकडे आलेला असतो. रूममध्ये तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही या रवी, तुझ्या सत्यादादाने माझ्या डॅडाला सगळ्यांसमोर मारले, त्याचा अपमान केलाय आणि हे मी आता कधीही विसरू शकत नाहीये. त्यावर रवी म्हणू लागतो, हे बघ रिया, बाबांना खरंच खूप वाईट वाटलंय, मी बघितलाय त्यांचा चेहरा कसा झाला होता. पण प्लीज आपल्याला सगळं काही शांततेत विचार करून निर्णय घ्यावे लागतील. आपण केव्हाच याच विषयावरती बोलतोय, त्यामुळे प्लीज रिया थांबव आता हे सगळं. तेव्हा रिया म्हणू लागते, दिसलं ना तुला बाबाच्या तोंडावरचं टेन्शन दिसलं ना, मग तरी तुम्हाला कसा थांबू शकतो रवी? तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, रिया मी तुझ्या बाबांबद्दल नाही बोलत आहे, मी माझ्या बाबांबद्दल बोलतोय. बघितलं त्यांचा चेहरा कसा पडला होता. अगं सुकलेला चेहरा घेऊन पार्टीतनं घरी गेलेत, तरीही ते आपल्याला सांगत होते घरी चला, पण तू नाही ऐकलं. आता रिया तर आणखीन भडकते, कारण रवी त्याच्या बाबांच्या बाजूने बोलत असतो ना. तेव्हा रिया म्हणू लागते, म्हणजे रवी तुझ्या बाजूनं दिसतंय ना, तुझ्या बाबांना किती त्रास झाला आणि माझ्या बाबाचं नाही दिसत तुला? अरे तुझ्या भावाने माझ्या बाबांना सगळ्यांसमोर भर पार्टीत मारलंय, काय गरज होती त्याला हात उचलायची? त्यामुळे आता मी त्या घरात येणार नाहीये, बाद झालं रवी. तेव्हा रवी मला लागतं, हे बघ रिया, नाण्याच्या दोन बाजू असतात आणि प्रत्येक वेळेस चूक एकाची नसते ग, आपल्याला दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात की नाही. त्यामुळे प्लीज रिया ऐक, असा निर्णय घेऊ नको. तेव्हा रिया म्हणू लागते, हे बघ तुला समजून घ्यायच्यात ना दोनही बाजू, मग तू समजून घे, मला काही समजून घ्यायची गरज नाही. तेवढ्यात आता रूमच्या बाहेर शलाका आणि विक्रांत आलेले असतात. आता दोघेही मस्त रवी आणि रियाचं भांडण ऐकत असतात. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, बाद झालं रिया, आता आपण खूप बोललो, आता आपल्या घरी जाऊया आणि मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊया, चल. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही या रवी, मी कुठेही येणार नाहीये, तुला जायचं आहे की इथे थांबायचं याचा विचार तू कर. असे म्हणत आता रवी मात्र रियाकडे बघू लागतो. तर इकडे आता दरवाज्यात सत्या आणि मीरा आलेले असतात. आता मात्र सत्या आणि मीराला दरवाज्यात बघताच निरूपा जोरात ओरडते, तिकडेच थांब, आतमध्ये यायचं नाही.
असे म्हणत निरूपा दरवाजात येते आणि लागते, अजिबात तुम्हाला माझ्या घरात जागा नाही आहे, निघायचं, या घरातनं चालतं व्हायचं. तुमच्यामुळे माझे रवी आणि रिया या घरापासून तुटले गेलेत, त्यामुळे मी आता तुम्हाला या घरात राहू देणार नाही. आता सत्या लगेच हात जोडतो आणि लागतो, निरूपा अगं आमचं काही चुकलं आहे का? हे बघ निरूपा, चुकलं असेल तर मी माफी मागतो, पण प्लीज निरूपा असं करू नको, आम्हाला घराबाहेर काढू नको. तेव्हा निरूपा मला ते सांगितलेलं समजत नाही का, तुम्हाला या घरात जागा नाही आहे. तेव्हा सत्या मला लागतो, पण निरूपा अगं हे घर तर माझं पण आहे ना. त्यावर निरूपा मला लागते, नाही या, फक्त हे घर माझं आहे, त्यामुळे चालतं व्हायचं. आता मात्र सुधाकर भाऊ, पंकज, देविका सगळेजण आता सत्या मीराकडे बघू लागतात. इकडे भामटी देविका लगेच खूपच खुश झालेली असते. तेव्हा ती हळूच पंकजला म्हणू लागते, पंकज अरे बघतोयस ना, आई या सत्या मीराला घराबाहेर काढतायत. आणि एकदा का हे सत्या आणि मीरा घराबाहेर गेले आणि रवी रिया तिकडेच राहतील आणि मग हे घर फक्त आपलं, फक्त आपल्या दोघांचं राज्य असणार. किती मज्जा येईल ना. तेव्हा पंकज लागतो, हो असंच होणार आहे बेबी, असे म्हणत दोघेही खूपच खुश झालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता रवी रियाला म्हणत असतो, रिया हे बघ आपल्याला आता घरी जायला हवं, असं किती वेळ आपण इकडे थांबणार आहोत. नाही मला नाही पटत आहे, त्यामुळे चल रिया आपण आपल्या घरी जाऊया. तेवढ्यात लगेच आता रिया म्हणू लागते, मला यायचं नाही आहे. त्याच वेळेस विक्रांत आणि शलाका दोघे आतमध्ये येतात आणि मला लागतात, रवी तू किती वेळ इकडे थांबला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला हवा तेवढा वेळ, हवे तेवढे दिवस, नाहीतर तुम्ही आयुष्यभर इकडे राहिला तरीही चालेल. कसं आहे ना, रिया आमची एकुलती एक मुलगी आणि हे सगळं तिचंच आहे की नाही, आणि तू तिचा नवरा, आमचा जावई, त्यामुळे तू मनसोक्तपणे इथे राहू शकतो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा लगेच रिया मला ते बघितलं रवी, अरे बघ एवढं सगळं होऊ नये, माझे मम्मा आणि डॅडा आपल्या बाजूने बोलत आहेत, त्याच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना तर आपल्याला इथे उभंसुद्धा केलं नसतं. बघ माझ्या डॅडाचा स्वभाव किती मन मोकळा आहे तो. आता मात्र रवीला खूपच राग आलेला असतो, पण तरीही तो गप्प असतो. तेव्हा रवी मला लागतं, हे बघ रिया आपण आपल्या घरी जाऊया आणि शांततेत निर्णय घेऊया. तेव्हा रिया मला लागते, नाही या, जर माझ्या डॅडाच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना सरळ सरळ त्याने मला डिवोर्स घ्यायला लावला असता. त्यामुळे रिया त्याची एकुलती एक मुलगी आणि आता ती इकडेच राहणार आहे. तेव्हा रवी लागतो, रिया माझं ऐकून घे, हे बघ आपण इथे नाही राहू शकत. तेव्हा रिया मला लागते, तुझं तू ठरव, माझं ठरलंय, मी इथेच राहणार आहे, तुला जायचं तर तू जा. असे म्हणत आता रूममध्ये लगेच शलाका आणि विक्रांत एकमेकांकडे बघून हसू लागतात. रागाच्या भरात रिया तिकडनं निघून जाते. रवीला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता विक्रांत म्हणू लागतो, रवी रिया तर आता इकडनं कुठेही जाणार नाही, आम्ही आमच्या मुलीला चांगलंच ओळखतो, पण तू संकोच बाळगू नको, तू अगदी मनमोकळेपणाने इथे राहू शकतो, हे घर तुझंच समज, आणि जर तुला रिया हवी असेल ना तर तुला इथेच थांबावं लागेल. आता रवी लगेच विक्रांतकडे बघू लागतो. त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो, नाही म्हणजे मला म्हणायचंय रिया आता त्या घरात येणार नाही, तुम्ही दोघे इकडेच थांबा आणि सुखाने संसार करा, चालेल ना. चल रवी आम्ही येतो. असे म्हणत आता शलाका आणि विक्रांत तिकडनं बाहेर निघून जातात. तर इकडे निरूपा आता दरवाजात उभी असते आणि सत्या मीराला घराबाहेर जा असं म्हणत असते. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं ते बघ पाठीमागे कोण आले बघ. त्याच वेळेस निरूपा पाठीमागे वळून बघते. सत्या मात्र पटकन पळतच आता हॉलमध्ये येतो. निरूपाला खूपच राग येतो. धावतच निरूपा सत्याजवळ येते. आता त्यापाठोपाठ मीराही आतमध्ये येते. सत्य पटकन आता मांडी घालून इथे सोप्यावरती बसतो. तेव्हा निरूपा मला लागते, बिनाकलीच्या, अरे मी तुला घराबाहेर जायला सांगितलंय, तू इकडे कुठे आला, उठ उठ पटकन माझ्या घरातनं निघ. तेव्हा सत्य मला लागतो, निरूपा मी आता इकडनं कुठे बी जाणार नाही आणि हे घर माझंच आहे निरूपा, त्यामुळे मी आता आतमध्ये येऊन मस्त बसलोय, तुला जे म्हणायचे ते म्हणू शकते. आता मीरा मात्र मोठाले डोळे करून सत्याकडे बघत असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं मी आणि धूमकेतू जर या घरातनं बाहेर गेलो तर तुझं खूप अवघड होऊन जाईल. निरूपा सत्याकडे बघू लागते. त्यावर सत्या म्हणू लागतो, कसं आहे ना निरूपा, अगं तुला रोज माझ्याबरोबर भांडायची सवय आहे ना, मग तू कुणाबरोबर भांडणार, पण नाही म्हणजे तसं तुला कुणाशी भांडता येईल तशी तुला भांडायची सवयच आहे, हो की नाही बाप. आता सुधाकर भाऊही हो म्हणू लागतात. निरूपाला मात्र खूपच राग येतो. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही म्हणजे तू भांडू शकते कुणाबरोबरही, पण माझ्याबरोबर जी मजा येते ना भांडण्यात ती मजा नाही येणार तुला, म्हणून मी या घरातनं कुठेही जायला नको, तुझी पंचायत होईल, हो की नाही.
तेव्हा मीरा आता सत्याला मोठाले डोळे करून गप्प बसा असे म्हणत असते. तेव्हा सत्या मला लागतो, धूमकेतू अगं तू काय डोळे वट्टा राहिली? अगं मी जे काय बोलतोय ना ते अगदी खरंच आहे. निरूपाला माझ्याशिवाय करमणारच नाही. माझ्याशी भांडण्याची सवय आहे ना तिला. तेव्हा निरूपा मला लागते, आपा बाईस उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. सांगितलं ना निघायचं. अरे तुझ्यामुळे नाक कापलं गेलंय आज, नाक. त्यामुळे सत्या तुला माझ्या या घरात जागा नाही. चल चालता हो. तेव्हा सत्या मला लागतो, निरूपा अगं तुझी काहीतरी मिस्टेक झाली. अगं तू दरवेळेस डायलॉग मारत असते, निघ या घरातनं, चालता हो. आणि धूमकेतू या डायलॉगची मला सवय आहे. लहानपणापासून कितीतरी वेळा निरूपाने हा डायलॉग माझ्यावरती मारलाय. सत्या घराबाहेर हो, हे घर माझे. मला याची सवय झाली. धूमकेतू तू नको टेन्शन घेऊ. पण निरूपा एक मोठी मिस्टेक झाली. अगं तू आज पनोती बोललीच नाही. तू मला विसरली का पनोती बोलायचं? तेव्हा निरूपा मला लागते, हायच तू पनोती एक नंबरचं. अरे पार्टीत नेऊन काय चव घातली बघितलं ना. अरे असं कोणी मारतं का कुणाला? जरा त्यांच्या वयाचा भान ठेवायचा, विचार करायचा, लगेच हात उचलायचा. त्यावर सत्या मला लागतो, हो निरूपा त्या ढवळीकरने ठेवला वयाचा भान. अगं कसा बोलत होता तो. आणि हे बघ माझ्या बापाबद्दल आणि माझ्या धूमकेतूबद्दल जर कोणी काही वाईट साईट बोललं ना तर सत्या मागे पुढे बघत नाही. मग तो समोर किती बी मोठा असू दे नाहीतर कसा बी असू दे, सत्या त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार. तेव्हा लगेच निरूपा मला लागतं, हेच नडतं ना तुझं दर ठिकाणी. अशी चव घालायची सवय तुला. म्हणूनच तुला पार्टीत न्यायला मी नकार देत होते. पण तरी शेवटी माझं कोणी ऐकलं नाही. आणि बघा आता काय घडलं ते. तुमच्यामुळे रवी रिया या घरापासून तुटले गेलेत. तुमच्यामुळे अजून ते घरी आले नाही आहेत. आणि जर माझा रवी आणि रिया या घरात आले नाही ना तर मी बी तुम्हाला या घरात राहू देणार नाही. तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो, खरंच निरूपा, खरंच तू असं म्हणते? पण आता निरूपा तू सांग, जर माझ्या जागेवरती तुझा पोरगा पंकज असता आणि त्याच्या या बेबीला कोणी काही बोललं असतं पार्टीत असं वाईट साईट, तर त्याने नसता का हात उचलला? सांग ना पंकज, अरे बोल बरं, सांग बरं तू काय केलं असतं? तेव्हा पंकज असा हात समोर करतो आणि मला लागतो, मी तर त्याच वेळेस निरूपा मला लागते, गप्पा बाईस, तो माझा पोरगा आहे. त्याच्यावरती तुझ्यासारखे संस्कार नाही आहेत. त्याने असं काही बी केलं नसतं. आता देविकाला जरा राग येतो. तेव्हा सत्य मला लागतो, बबडे अगं बघ तुझं नशीब ना खराबच आहे. अगं कसला नवरा भेटलाय. तुझ्याबद्दल जर असं काही घडलं असतं तर तो काहीच बोलला नसता, कुणाला काय बी म्हटलं नसता, मारलं नसतं. बघ तुझं नशीब फुटला. आता देविका लगेच असं पंकजला आपल्या कोपराने मारते आणि मला लागते, पंकज. तेव्हा पंकज लागतो, नाही म्हणजे मी मारलं असतं ना. माझ्या बेबीला जर असं कोणी बोललं असतं ना तर मी ऐकून घेतलं नसतं, चांगलाच चोप दिला असता तिथे. तेव्हा लगेच आता निरूपा मला लागते, सत्या गप्पा बाईस, उगच तोंडाला येईल ते बोलू नको. हे बघ आता तू चूक केली, तू तिथे मारामारी केली, त्यामुळे तुझ्याविषयी बोलतोय आपण, पंकज विषय नाही. तेव्हा देविका मला लागते, करेक्ट आहे. आणि सत्या आम्ही तिकडे या मीराच्या हातात हार बघितलाय, त्यामुळे रियाच्या बाबांचा गैरसमज झाला असेल. पण एवढं सगळं करायची काय गरज होती? तेव्हा निरूपा मला लागते, हो ना, पार्टीत तमाशा घालायची या सत्याला सवयची. तेव्हा सत्या मला लागतो, निरूपा मी पार्टीत तमाशा घातला नाही या. पार्टीत गेल्यापासनं हा सत्य आपलं तोंड बंद ठेवून होता. कोण बी मला किती बी काय बी म्हणू द्यात तरी हा सत्य शांत होता, मौन व्रत धरून होता. पण नाही, शेवटी त्या ढवळीकरने हद्द पार केली आणि मग या सत्याची सटकली आणि त्या ढवळीकरला चांगलंच तूड तुडवलं. आता मात्र निरूपाला खूपच राग येतो. तर इकडे आता ढवळीकर आणि शलाका आपल्या रूममध्ये येतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, विक्रांत आपल्याला हवंय तसंच घडलंय. रियू खूप भडकली आणि आता तो रवी आणि रिया इथेच राहणार आपल्या घरात. तेव्हा विक्रांत लागतो, होणार, आपल्याला जे हवंय तेच होणार. बरं झालं त्या सत्याने पार्टीत तमाशा घालून आपलं काम अगदी सोपं केलंय. पण आता आपल्याला पुढची तयारी करावं लागेल. तेव्हा शलाका म्हणू लागते, चालेल विक्रांत, तू काळजी करू नको. आता मी रियोला असं काही भडकवते ना त्या घराबद्दल का बघ ती पुन्हा त्या घरात जाण्याचा विचारही करणार नाही. त्यावर विक्रांत म्हणू लागतो, फक्त भडकवायचं नाहीये शलाका, आपल्याला प्रेमाने पण घ्यायचे. रवीला आईबाबांची कमी पडू द्यायची नाही. अगदी एखाद्या आईबाबांसारखं त्याला जपायचंय, त्याच्यावरती प्रेम करायचंय. म्हणजे कसं रवी आणि रिया दोघेही इथे सुखाने संसार करतील. तेव्हा शलाका म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, मला खूप सारी तयारी करायची, चल मी येऊ का, असे म्हणत ती आता तिकडनं निघून जाते. तेव्हा विक्रांत म्हणू लागतो, सत्या आता ना माझी रिया त्या घरात येणार आहे
ना तुझा भाऊ. आता तुझ्या भावाला मी इथे घर जावई करून घेणार आहे आणि मग सत्या तुझी मान खाली जाणार आहे असे म्हणत ढवळीकर हसू लागतो. त्याच वेळेस इकडे निरुपा म्हणू लागते, ए सत्या, तुझ्या या बायकोमुळे ना आपली मान खाली गेली. अरे बघ, सगळी चव घातली तिने तिकडे. काय गरज होती तो नेकलेस घ्यायची. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो काय बोलायलाय तुम्ही. अहो मी खरंच तो नेकलेस नव्हता घेतला. हो तो मला तिकडे पडलेला दिसला, मी उचलून ठेवायला गेले आणि तेवढ्यात ते रियाचे बाबा आले आणि त्यांना मी सांगत होते की गैरसमज होतोय तुमचा, पण ते ऐकायला तयारच नव्हते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, गप्प बैस. अगं पहिल्यापासनं ना रिया तुझ्या डोळ्यात खुपते ना, म्हणून तू हे समज केलंय. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो काय बोलायले तुम्ही, मी असं का करेन. आणि हे बघा, रिया आणि रवीचं लग्न मी स्वतः लावलं होतं. आम्ही दोघांनीच त्यांना घरात आणलं की नाही, मग असं का करेल आम्ही. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, गप्प बाईस. म्हणजे आता तुझा या घराचा ताबा घ्यायचा प्लॅन आहे की काय. म्हणजे मी किती मोठी, मी किती काय काय करते असं सांगायचं आणि घराची मालकीण व्हायचं, असंच आहे ना तुझ्या मनात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, रे बापरे निरुपा, तुला आमचा प्लॅन कळला. धूमकेतू, अगं हे सगळं बोलायची काय गरज होती. या निरुपाला आपला प्लॅन कळला ना. बघ बघ. तेव्हा सुधाकर भाऊ लागतं, सत्यजित बाद झाले, पुरे झाले नाटकं, आता गप्प बैस बरं. आणि निरुपा, अगं प्रत्येक वेळेस काही झालं तरी घर सोडायच्या बाता करायच्या नसतात निरुपा. हे बघ, सगळे काही प्रश्न शांततेत सोडूया आपण. त्यामुळे निरुपा तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही या, जोपर्यंत हा सत्य आणि ही मीरा या घरात आहे ना तोपर्यंत काहीही ठीक होणार नाही. यांना या घराबाहेर काढावंच लागेल. जर हे दोघे या घरातनं बाहेर गेले तरच रवी आणि रिया पुन्हा या घरात येतील. त्यामुळे मला हे दोघे आपल्या घरात नकोय. आणि तसंही हे दोघे जर इथे राहिले ना तर आपल्याला फक्त मनस्ताप आणि त्रासच भेटणार आहे आणि दोघांमुळे आपलं घर खराबच होत राहणार आहे. कारण हा सत्य आहे ना एक नंबरचा पनोती, एखाद्या नासक्या आंब्याप्रमाणे. एखादा नासका आंबा नाही का पूर्ण पेटीलाच असा खराब करतो, तसं हा सत्या आणि याची ही बायको दोघांनी आपल्या घराला खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या नासक्या आंब्याला आपल्या घरातनं बाहेर काढावंच लागेल. आता सत्याला जरा वाईट वाटतं. सत्या आपल्या आईकडे बघू लागतो. तेव्हा निरुपा सत्याजवळ येते आणि मला लागते, पनोती, जरा जरी मनाला काही वाटत असेल ना तर लगेच सोड हे घर आणि निघ इकडनं. तेव्हा पंकज लागतो, अगदी बरोबर मम्मा, हा सत्य म्हणजे आपल्या घराला लागलेला कलंक आहे आणि याने इकडनं जायलाच पाहिजे. आणि निरुपा लगेच सत्याकडे बघतच म्हणू लागते, निघ निघ इकडनं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे निरुपा, तू म्हणतेस ना तर हा सत्या काय बी करू शकतो. एका आईसाठी सत्या काहीही करू शकतो. तुझी इच्छा आहे ना मी या घरातनं जावं तर ठीक आहे, मी जायला तयार आहे या घरातनं. तेव्हा सुधाकर भाऊ लागतो, सत्यजित अरे काय बोलतोय तू. तेव्हा सत्या मला लागतो, हो बाप, निरुपाची हीच इच्छा आहे ना, मग जाऊया आम्ही या घरातनं. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय बोलायले तुम्ही, तुमच्या लक्षात येते का. त्यावर निरुपा म्हणू लागते, मीरा गप्प बैस. खरं तर हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. नीट लक्षात येतंय ना, एक नंबरची चोर आहे तू, चोर. तेव्हा सत्या म्हणू लागते, निरुपा धूमकेतूला चोर बोलायचं नाही हा. तेव्हा निरुपा म्हणू लागते, चोराला चोर नाही मग काय म्हणायचं, चोरीच करायला गेली होती ना तिकडे. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, मी का चोरी करेन. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, निरुपा तू धूमकेतूला चोर बोलायली. हे बघ, तुझ्या या बबडीने अख्खं पार्लर गिळून टाकलं तिकडे, तेव्हा नाही तिला चोर बोलली. आणि तुझ्या या बबड्याने बापाचे 35 लाख रुपये ढाकले, तेव्हा नाही तू चोर बोलली. अगं बोल ना, आता का धूमकेतूला चोर बोलतेस तू. हे बघ, तिने काय बी केलेलं नाही आहे, हा गैरसमज होता एक. तेव्हा देविका म्हणू लागते, होता ना गैरसमज, मग शांततेत मिटवता आला असता, अशी मारामारी करायची काय गरज होती. त्यावर निरुपा म्हणू लागते, अगं या पनोतीला सवयच आहे मारामारी करायची, दुसरं काय बी येत नाही त्याला. त्यामुळे मला हा पनोती आणि ही फुलवाली या घरात नकोय. चालते वा, तुमचं जे काही सामान असेल ना ते भरायचं आणि इकडनं निघायचं. तेव्हा सत्याला जरा वाईट वाटतं. सत्या आता धूमकेतूकडे बघू लागतो आणि मग लागतो, धूमकेतू चल आपण ना इकडनं निघून जाऊया, नकोय आपल्याला नाही थांबायचं इकडे, चल धूमकेतू आपण बॅगा पॅक करूया. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तुला माझं ऐकायचं आहे की नाही, चल बरं पटकन रूममध्ये बॅग पॅक करू. आता देविका आणि पंकज तर खूपच खुश झालेले असतात. निरुपालाही खूप आनंद होतो, कारण आता शेवटी सत्य आणि मीरा घर सोडायला तयार झालेत.
त्याच वेळेस सत्या आणि मीरा रूममध्ये जाणार. ते सुधाकर भाऊ सत्यजितचा हात पकडतात. सत्यजित थांब जरा, तू कुठे बी जाणार नाही. आत्ताच मी निरूपाला समजावलं ना. अरे काही झालं तरी घर सोडण्याच्या बाता करायच्या नसतात. अरे घरात माणसं म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागणारच, पण लगेच असे तडकाफडकी निर्णय घेऊन जायचं नसतं. हे बघा तुम्ही असं काही बी करणार नाही. तेव्हा सत्या मला लागतो, नाही बाप, माझा निर्णय झालाय आणि शेवटी तुझ्या बायकोची इच्छा आहे ना रे. आम्ही या घरात राहू नये, आम्ही हे घर नासवतोय ना, त्यामुळे आम्हाला नाही राहायचे. आम्ही करू आमची सोय काहीतरी, तू नको टेन्शन घेऊ. आणि बाप, त्यामुळेच आम्ही बॅगा पॅक करतोय. तेव्हा निरूपा मला लागते, हो हो करा, काय पॅक करायचे ना ते करा, तुमचं जे काय बी असेल ना ते या घरातनं घेऊन जा. तेव्हा सत्या मला लागतो, ठीक आहे बाप, आपण जाऊया, आपल्याला आता इकडे नाही थांबायचे. चल बाप, आम्ही बॅगा भरतो आणि तूही बॅगा भर. तेव्हा लगेच सत्या बापाचा हात पकडतो आणि बापालाही आता ओढतच रूममध्ये घेऊन निघालेला असतो. आता सुधाकर भाऊ तर सत्यजितकडेच बघू लागतात. त्यावर पंकज, देविका, निरूपा तिघेही धावत येतात आणि सुधाकर भाऊंचा दुसऱ्या बाजूने हात पकडतात. ए सत्या, सोड त्यांना, घर तुम्ही दोघे सोडून जाणार आहात, त्यांना कुठे घेऊन चालला. त्यावर सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं तू विसरलीस का, आत्ताच तू बोलली ना, सत्या तुझं या घरात जे काय असेल ते घेऊन जा. मग बाप माझा आहे निरूपा, त्यामुळे जिथे बाप असेल तिथेच हा सत्य असेल. आणि सत्य जर हे घर सोडून जाणार असेल तर त्याच्याबरोबर बापाला घेऊन जावंच लागेल. तुम्ही राहा मस्त मजेत, आणि निरूपा तुझ्या या बबड्या आणि बबडीबरोबर मस्त आनंदात साजरा करा इथे, आम्हाला जाऊ दे. बाप चल बॅग पॅक कर. आता निरूपाला तर धक्का बसतो. आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात, कारण सत्यजितने बरोबर काट्याने काटा काढलेला असतो. त्याच नंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मीरा आणि सत्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मीरा सत्याला मत असते, हो आपल्याला काही करून रवी आणि रियाला पुन्हा या घरात आणावंच लागेल, नाहीतर सासूबाई सतत आपल्याला बोलत असतील, टोमणे मारत राहतील. त्यामुळे काही करून रवी रिया पुन्हा या घरात आलेच पाहिजे. त्यावर सत्य म्हणू लागतो, ठीक आहे धुमकेतू. तर इकडे आता ढवळीकर मात्र खूपच खुश झालेला असतो. तेव्हा लगेच रिया मत असते, मी आता या घरातनं कधीही कुठेही जाणार नाही. मी आता या घरातच राहणार आहे, कारण माझा डॅडाचा अपमान केलेला मी आता खपून घेणार नाही आणि पुन्हा त्या सत्याच्या घरात पाऊलही ठेवणार नाही. तर इकडे आता निरूपाने रियाला फोन केले असतो. आता तिला रियाला काही करून इकडे आणायचं असतं ना. तेव्हा रिया मला लागते, नाही मॉम, जोपर्यंत तो सत्यादादा त्या घरात आहे तोपर्यंत मी आता त्या घरात येणार नाही. निरूपाला काय करावं काही सुचत नाही. तर इकडे आता सत्या धुमकेतूला मला लागतो, धुमकेतू चल आपण आत्ताच्या आत्ता ढवळीकरच्या घरी जाऊया. अजून जर 4 कानाखाली ओढल्या ना तर लगेच रवी आणि रियाला इकडे पाठवेल तो. तेव्हा मीरा मग ते झालं, पुन्हा तेच करायचं का. अहो आता आपल्याला भांडण तंटे नाही करायचे, अगदी असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे रवी आणि रिया दोघेही या घरात येतील. आता मात्र दोघेही विचार करू लागतात, सत्या आणि मीरा आणखीन काय प्लॅन करणार आणि रवी आणि रियाला या घरात कसं आणणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला